आंदोलन अंकुश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठरले। बऱ्या बोलाने कारखानदारांनी ऊस उत्पादकांना 3700 रुपये द्यावेत। साखर कारखानदारांनी बऱ्या बोलाने तात्काळ पहिली उचल 3700 रुपये देण्याबरोबरच आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा संघर्षाची ठिणगी वणवा म्हणून पेटेल, असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश यांच्या वतीने शिरोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून देण्यात आला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशमध्ये ठरल्यानुसार या हंगामामध्ये या ऊस दराच्या संदर्भात आम्ही एकत्रित येऊन आंदोलन करणार आहे। आणि त्याचबरोबर आम्ही जी एकत्रित येऊन जी मागणी केलेली आहे की चालूला पहिली उचल 3700 रुपये मिळायला पाहिजे आणि मागच्या हंगामामध्ये तुटलेल्या ऊसाला किमान 200 रुपये दुसरा हप्ता मिळायला पाहिजे। आणि ही मागणी जर पूर्ण न करता कारखानदारीने दमदाटीने जर कारखाने सुरू करायचा प्रयत्न केलास आम्ही सर्व संघटना मिळून या कारखानदारांना आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परवडणारा दर देण्यासाठी या हंगामामध्ये प्रयत्न करणार आहोत। आणि त्याचबरोबर कारखान्यांना पण एक विनंती आहे, जर तुम्हाला लवकर हंगाम सुरळीत करायचा असेल तर उद्याच्या उद्या संघटनांच्या प्रमुखांच्या बरोबर तुम्ही तात्काळ चर्चेची तयारी दाखवा आणि आम्ही संघटनासुद्धा तुमच्यावर चर्चा करायला तयार आहे। एक टाकतीच घ्या बरोबर। आणि ज्यावेळी ऊस जर आंदोलनाचा तोडगा संघटना आणि कारखानदार यांच्यामध्ये निघेल त्यानंतर आमची प्रामुख्याने मागणी ही असेल की जो पूरबाधित ऊस क्षेत्र आहे त्यातील ऊस प्राधान्याने तोडावा। आणि दुसरी आमची शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की ऊस तोडणी कामगार जे आहेत ते शेतकऱ्यांच्याकडून 5,000 रुपये 10,000 रुपये अशा प्रकारची मागणी करत आहेत, कुणालाही रुपयासुद्धा द्यायचा नाही। आणि अशा प्रकारे जर मागणी झाली तर ज्या काय आंदोलन करणाऱ्या आम्ही संघटना आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा, योग्य तो तोडगा तुम्हाला काढून दिला जाईल। स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुशने जी मागणी केलेली आहे त्याप्रमाणे कारखान्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढून ऊसतोड शेतकऱ्यांनी कोणी घेऊ नये आणि त्याचबरोबर कारखान्यांनी याच्यामध्ये तोडगा काढून त्यामध्ये मार्ग काढावा अशी दोन्ही संघटनांची मागणी आहे। आणि ऐका, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण ह्या कारखानदारांना आपल्या मागणीपर्यंत आणायचा जो आपला प्रयत्न आहे त्यामध्ये पहिला भाग असा आहे की शेतकऱ्यांनी आंदोलनाचा तोडगा निघेपर्यंत कुणी ऊसतोडी घेऊ नये। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।